नमस्कार. सध्या आपण आलो आहोत कोथरूड येथील धोंडीबा सुतार बस स्टँडच्या इथं आणि त्याचं कारण म्हणजे इथल्या जे व्यवस्था आहे, आतमधली जी व्यवस्था आहे, म्हणजे बेसिक व्यवस्था आपण ज्या गोष्टीला म्हणतो वॉशरूम्स म्हणजे सुलभ शौचालय, ते इथे प्रचंड उपेक्षित अवस्थेत आहे. तुम्ही तर मागे बघू शकताय, इथे लिहिलंय फक्त महिलांसाठी आणि इथं हे वॉशरूम आहे, पण इथे कुलूप लावून ठेवलंय. आता इथे प्रवासी येत असतात, इकडनं बस मधनं लोक प्रवास करत असतात, इकडे जेव्हा महिला येतील तेव्हा हे कुलूप बघतील. त्या वॉशरूम असून उपयोग नाही या गोष्टीला. अजून एवढंच नाही तर पुढे देखील आपण बघू शकतोय. इथे तुम्ही बघू शकताय काय अवस्था झाली इथल्या वॉशरूमची. जे अतिशय घाणेरडा वास इथे पसरलाय. आता पावसाळ्याचं वातावरण सुरू आहे, डास होण्याची शक्यता असते, आजारी पडण्याची शक्यता असते असल्या घाणेरड्या वातावरणामध्ये. एवढंच नाही, आपण आतमध्ये जाऊन देखील बघूयात कशी अवस्था आहे त्या वॉशरूमची. इथं तुटके भिंत असे लावलेले आहेत, ते व्यवस्थित काय स्वच्छता नाही, पाण्याची व्यवस्था नीट नाही, ते तुटकी सगळ्या पाईप, ह्या ज्या पाईप्स पण तुम्ही बघू शकता इथं, हे ज्या पाईप जे आहेत त्या देखील तुटलेल्या आहेत. त्यातनं व्यवस्थित फ्लश सिस्टीम पण नाहीये. पाणी सोडणार कसं माणूस? आणि एवढंच, ही जी बाब आहे ही गांभीर्याने घ्यायची बाब आहे. कारण की लोक इथे सार्वजनिक शौचालयामध्ये इथे वापरायला येतात, परंतु जर हे सार्वजनिक शौचालयाची जर निगा नीट राखली जात नसेल तर आता फक्त दरवाजावरती इथे बघा तुम्ही, फक्त स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर हे लिहून काही उपयोग नाहीये. इथे कुठला तरी चष्मा काढायचा, तिथे स्वच्छ भारत लिहायचं आणि एक कदम स्वच्छता की ओर. ही स्वच्छता आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. ही खरंच स्वच्छता आहे का? तुटकी नळ, तुटके गळके, हे अजून भिंत्या इथे तुम्ही बघू शकता, बऱ्याचशा खूप घाणेरडी अवस्था झाली इथं. आता या गोष्टीची जबाबदारी नेमकी कोणाची आहे? इथलं स्थानिक प्रशासन ह्याला जबाबदार आहे का पुणे महानगरपालिकेला जबाबदार आहे? तुम्हाला देखील या गोष्टीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. न्यूज डॉट साठी मी अंशुक असेल.